मी विद्या विशाल नाळे मूळची मुंबईची असून गेली 25 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे। मी मुंबईत वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयातून 10 ते 12 वर्षे वेगवेगळ्या पदावर व विषयावर कार्यरत आहे आणि त्यात काम केलेले आहे। त्यानंतर माझे लग्न झाले आणि कोल्हापूरसारख्या ठिकाणी मराठी विषयाची तसेच हिंदी विषयाची एक सीनियर शिक्षिका म्हणून 2012 पासून 2024 पर्यंत कार्यरत होते व आता सध्या माझी बदली नंदुरबार सारख्या आदिवासी शहरात झाली असून तेथे मी कार्यरत आहे। अशा प्रकारे मी एका मेट्रोपॉलिटन शहरात, मध्यम शहरात तसेच आदिवासी शहरात सुद्धा काम केले आहे। या सर्व ठिकाणी माझ्या निरीक्षणात एकच गोष्ट आली आणि ती म्हणजे त्या ठिकाणचे पालक हे आपल्या पाल्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणापेक्षा आपल्या पाल्याला किती गुण मिळाले याकडेच लक्ष देतात। याचा अर्थ असा, या सर्व वेगवेगळ्या भागातील पालक हे पालक असून सुद्धा एक त्यांची बौद्धिक आणि शैक्षणिक पातळी ही वेगळी झालेली आहे। आपल्या पाल्याबद्दल त्यांची मानसिकता जी आहे ती एकच आहे आणि ती म्हणजे आपल्या पाल्याला किती गुण मिळाले, आता माझ्या मुलाला किती समजले याकडे लक्ष नाही। तर आता सध्या असं पाहिलं तर प्रत्येक पालकांना आपली मुले डॉक्टर, इंजिनियर झालेली पाहिजे आहेत, पण त्यांना हे कळत नाही की असे तयार डॉक्टर, इंजिनियर हे सर्वच पूर्ण यशस्वी पूर्ण होतात असं नाहीये। काहींनाही कळतच नाही की त्यात त्यांना आवड नसते तरी त्या क्षेत्रात आपल्या पाल्याला प्रवेश घेण्यासाठी ते त्यांच्यावर बंधने लादतात। काहींच्याकडे फक्त डिग्री असते पण डोक्यात काही नसतं, पण अशी गुणवत्ता नसते की त्यामुळे त्या स्पर्धेत त्यांना सर्वांना त्यांनी पडूच नये। जशी पाल्याची जबाबदारी आहे की आपल्या पालकांना चांगले गुण मिळवून त्यांना प्रसन्न करावे, तशीच पालकाची जबाबदारी बनते की आपल्या पाल्याला काय हवं आहे त्याबद्दल त्यांचाही विचार करावा। अशी एक शिक्षकच तो जबाबदारी घडवू शकतो, पण या शिक्षकांना जबाबदारी घडून आणण्यासाठी या पालकांनी प्रबल सक्षम असा एक हातभार लावणं महत्त्वाचं आहे आणि विद्यार्थ्यांचे सखोल ज्ञान वाढविण्यासाठी हा शिक्षक तेव्हा समाजात पुढे येऊ शकतो जेव्हा या पालकांची त्यांना साथ मिळेल। शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते, जर मुलांचं भवितव्य सुंदर घडवायचं असेल तर प्रत्येक पालकांनी हा विचार केला पाहिजे की शिक्षकी पेशा हा कसा क्षमता त्यांची जाणून, त्यांची मानसिकता जाणून आपल्या पाल्याला ज्या विषयाकडे वळायचं आहे तेथेच वळविले जावे। ही शेवटी मी एवढे म्हणेन, आणखीन सांगू इच्छिते की जसं फॉर ब्राइटनिंग अवर करियर स्टडी कम्स फर्स्ट, फॉर टू गेट द नॉलेज फॉर द स्टुडंट्स क्वालिफाईड टीचर इज अ मस्ट। म्हणून एवढं बोलून मी माझं भाषण पूर्ण करते। धन्यवाद।